नमस्कार मंडळी, समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये मी संजाली तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्या दोन्ही संस्था अर्थात शिवविद्या प्रतिष्ठान आणि सन्मान सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आपण महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, गोपालन, शाश्वत उपजीविका अशा अनेक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहोत. आणि या उपक्रमांच्या माध्यमातूनच आपल्या संस्थेशी अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या. त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत. या व्यक्तींचा एक सामाजिक भान बाळगतानाच एक माणूस म्हणून घडत जाणारा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि असेच प्रेरणादायी प्रवास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेत असतो. तर स्वागत करूया आपल्या स्टुडिओत आलेल्या आपल्या आजच्या पाहुण्यांचं, संगीता कशेळकर सोहोनी यांचं. धन्यवाद. त्या उत्तम चित्रकलाकार आहेतच, त्याचबरोबर उद्योजिका, समाजसेविका, फॅब्रिक आणि टेक्स्टाईल डिझायनर देखील आहेत. तर संगीताशी आपण आज छान गप्पा मारणार आहोत, तिचा प्रवास देखील जाणून घेणार आहोत. संगीता कशी आहेस? मस्त. संगीता, पिकासोचा खूप छान कोट आहे. एव्हरी चाइल्ड इज अन आर्टिस्ट. द प्रॉब्लेम इज हाऊ इट रिमेन्स अन आर्टिस्ट वन्स वी ग्रो अप. आपल्यामध्ये एखादी कला आहे किंवा आपला ओढा चित्रकलेकडे आहे, त्या क्षेत्रातली आपल्याला जाण आहे किंवा ओढ जाणवते, हे तुला केव्हा जाणवलं? लहानपणीच म्हणजे तेव्हा मी चित्र काढत होते, लिखायला शिकायच्या आधीपासून. सगळेच जण करतात. बरोबर. त्याच्यानंतर मग अशी जी चित्रकला जी होती त्याच्यात कॉपी करणं आलं, समोरचं चित्र हुबेहूब काढणं. असं करताना माझ्या आईवडिलांना पण वाटायला लागलं की हिचं ड्रॉइंग जरा बरं आहे. आणि मला पण कळत होतं की हे आपण सेम काढू शकतोय की. असं करता करता मार्गभ्रमण चालू होतं शाळेतलं. आणि त्याच्यानंतर मग 5वीत असताना मला ड्रॉइंगमध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला. एक तर तेव्हा वॉटर कलर सुरू झाले होते. अच्छा, हा बरोबर. ते कॅम्लिनचे अगदी आले होते. कलर, वॉटर ट्यूबचे कलर वगैरे आपण वापरायला सुरुवात केली होती. मला आठवते त्यावेळेस माझ्याकडे 30 बाटल्या होत्या कलरच्या. काही एवढं सगळा डबा घेऊन शाळेत जाईल. पण तेव्हा असं झालं की 5वीचे नुकतेच सुरू झाले होते क्लासेस. एकदा कदाचित चित्र झाली असतील. आणि तेव्हा मुख्याध्यापकांनी, वाजपेयी सरांनी वह्या मागितल्या होत्या. अच्छा, म्हणजे तू टिळकनगर मधली? हां, टिळकनगर शाळेवरली. तर वाजपेयी सरांनी वह्या मागितल्या होत्या आजच्याच कुणाच्या. तर त्याच्यामध्ये माझी पण वही गेली होती. खरं तर कुलकर्णी सर आमचे ड्रॉइंगचे, त्यांनी त्या चेकही केलेल्या नव्हत्या. आणि तेव्हा मला त्याच्यावरती 9 मार्क आणि व्हेरी गुड शेरा वगैरे असं मिळाला होता. आणि नंतर मग सरांनी पण बघितली. तेव्हा अरे म्हणजे तुझं नाव वगैरे विचारलं तेव्हा त्यांनी. आणि मग तेव्हापासून मग त्यांचं पण माझ्याकडे विशेष लक्ष होतं आणि माझंही ड्रॉइंगवरती विशेष लक्ष गेलं. आणि मग तेव्हापासून ड्रॉइंग हेच आपलं महत्त्वाचं विषय आहे हे ठरलं. म्हणजे तुला शाळेत कळलं की मला आता चित्रकलेमध्ये रस होता आणि मार्कही चांगले मिळायचे. आणि आमच्या घरी अभ्यासाला महत्त्व होतं आणि आहे. बरोबर. पण आता शाळेत कळलं की मला चित्र काढता येतात किंवा मला याच विषयामध्ये पुढे काहीतरी ह्याच्यात करिअर करायचं आहे. तर मग त्यानंतरचं शिक्षण तू कसं घेतलंस आणि घरच्यांचा पाठिंबा कसा? कारण तू ज्या काळाबद्दल बोलतेस त्या काळामध्ये विशेषतः कलेच्या क्षेत्राकडे वळणं हे काही फार काय असं मान्य असलेलं क्षेत्र नव्हतं. तर त्याबद्दल सांग ना. 85 साली मी 10वी झाले. हां. शाळेतनं बाहेर जेव्हा आले तर माझा तर विषय फिक्स होता की ड्रॉइंग. आपल्याला ड्रॉइंगच्या कॉलेजला जायचं आहे. अर्थात त्यावेळेस एवढ्या माहितीचं जंजाळ नव्हतं आपल्यासमोर की कुठले त्याच्यामध्ये चांगले कोर्सेस आहेत किंवा काय आहे. पण
माहिती होती त्याप्रमाणे तेव्हा डिप्लोमा होते आणि फाउंडेशन कोर्स पहिल्यांदा करायला लागायचा. तो मी दादरला मॉडेल आर्टमध्ये केला आणि त्या मार्कांवरती मला जे मध्ये ऍडमिशन मिळालं. अरे वा. आणि घरच्यांचा पाठिंबा म्हणशील तर माझे आईचे वडील आजोबा हं. हे चांगले चित्रकार होते. त्यांचं नाव सांगशील का? चिंतामणी हडप म्हणून अच्छा. ते मूर्तिकार होते. हां चांगल्या हां. मूर्ती बनवायचे आणि त्यांची मुलं माझे मामा वगैरे सगळ्यांच्या ड्रॉइंग तर आलेलंच आहे. पण एक मामा माझे त्या काळात म्हणजे तू मला माझ्या काळात विचारलंस तर ते त्यांच्या काळात ड्रॉइंग कॉलेजला जाऊन कमर्शियल आर्टिस्ट झालेले आहेत आणि ते कला शिक्षक म्हणूनच कार्यरत होते. तर त्यामुळे घरनं पाठिंब्याचा काही असा फारसा प्रश्न नव्हता, विरोधाचा प्रश्न नव्हता, पाठिंबा होता. आणि असं करत मग जे मध्ये गेले. जे मध्ये टेक्स्टाईल डिझायनिंग, डाईंग अँड प्रिंटिंग हा विषयात मी डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर आर्ट टीचरचा केला. आम्हाला टेक्स्टाईलला घरत सर म्हणून होते, त्यांचं चांगलं मार्गदर्शन मला मिळालेलं त्या काळात. अच्छा, मग आता शिक्षण झालं. आता शिक्षणानंतरची पुढची पायरी येते की आता या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आणि आपण फील्डमध्ये जे काम करतो तेच खरं आपल्याला खूप काही शिकवत असतं, एक कलाकार घडण्याच्या दृष्टीने सुद्धा. तर मग तो प्रवास कसा होता? 90 साली साधारण मी जेजेतनं बाहेर पडले. त्याच्यानंतर मी तेव्हा शाळेत लिव्ह वेकन्सीवरती कला शिक्षक म्हणून नोकरी करत होते काही काळ आणि ते केलं 1-2 शाळांच्यात. पण ते डोंबिवलीलाच? नाही, मुलुंड विद्या मंदिर. अच्छा, ओके. आणि गंमत अशी झाली की त्यावेळेस माझं वय फार लहान होतं आणि त्या काळात ते साडी वगैरे कंपल्सरी होती शिक्षकांना. त्यामध्ये तेव्हा मला ते जरा ऑड वाटायचं आणि मुख्य म्हणजे पेंटिंग करायला वेळच नाही मिळायचा. अच्छा. पेंटिंग मी करू शकत नव्हते तेव्हा. असं करता करता आणि मी टेक्स्टाईलची प्रिंटिंगसाठी जी म्हणजे कागदावरती जी डिझाईन्स बनवतात ती बनवत होते. अच्छा. हे करता करता मला 93 साली एक फॅब्रिक पेंटिंगचा वर्कशॉप आहे असं कळलं. अच्छा. आपण पुढे जाण्याआधी पहिले आपण म्हणजे मला सुद्धा माहिती नाही, प्रेक्षकांना सुद्धा सांगूया की एक टेक्स्टाईल डिझायनिंग आणि फॅब्रिक डिझाईन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे यातलं तू शिक्षण घेतलंयस तर या दोन मधला मूलभूत फरक काय? फॅब्रिक डिझाईन नाही आहे, फॅब्रिक पेंटिंग आहे. अच्छा. एक रेडी आहे, ओके. पण त्याचं डिझाईन नाही करत, त्याच्यावर पेंटिंग करतो. मग अच्छा, ओके. हां, आणि टेक्स्टाईल डिझाईनमध्ये आपण एकतर विविंगसाठी डिझाईन बनवणं, मग मी केलंय डाईंग अँड प्रिंटिंग म्हणजे प्रिंटिंगसाठी जी प्रिंटेड कापडं तुम्हाला मिळतात त्याच्यासाठी अच्छा. डिझाईन्स बनवणं. ओके. हे प्रकार असतात. फक्त त्याच्यात मग पुढच्या गोष्टी असतात की वयानुसार कुठले कलर असावेत, काय डिझाईन्स असावीत वगैरे हे शिक्षण घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये हिस्ट्री सुद्धा असते, थिअरी असते, केमिकल थिअरी असते, हे सगळं अभ्यास असतो त्याच्यामध्ये. बरोबर. तर हे फॅब्रिक पेंटिंग आहे. फॅब्रिकच्या वरती पेंटिंग केलेलं आहे. ओके. म्हणजे कुठल्याही कापडावर तुम्ही जे काही पेंटिंग केलेलं आहे ते फॅब्रिक पेंटिंग. मग ते फॅब्रिक पेंटिंगमध्ये तू म्हणालस की तू त्या क्षेत्रामध्ये हळूहळू काम करायला सुरुवात केलीस. 93 साली मी ताडदेवला स्नेहा आर्ट्स म्हणून होतं, त्यांच्या इथे मी जॉईन झाले. अच्छा. आणि तिथे ललितभाई शाह म्हणजे ओनर होते ते आणि त्यांच्याकडून खूप मला कॉन्फिडन्स मिळाला मुळात आधी, कारण एवढी महागाची कापडं आपण डायरेक्ट रंगवतोय. महागाची म्हणजे कुठल्या? तेव्हाचा जो काळ होता तेव्हा डिझायनर लोक किंवा जी ब्रिज कँडीची दुकानं आहेत वसन्स प्रेप्सन्स सारखी, ते आमच्या ऑफिसमधनं पेंटिंग करून घ्यायचे. एक्सपोर्ट व्हायचं काही कापड तिकडनं. अरे वा. म्हणजे एक्सपोर्टर ऑफिसमधनं पेंटिंग करून घ्यायचे. अच्छा. तर ते फ्रीलान्सिंग होतं अर्थात. तर तेव्हा मी तिथे काम करत होते. मग तेव्हा चूक करून उपयोग नाही. बरोबर. पण आपलं म्हणजे परफेक्ट झालं पाहिजे, ह्याच्यासाठी तो कॉन्फिडन्स लागतो. तो मला त्यांनी दिला. आणि तिथे सिद्धार्थ पांचाळ म्हणून होते, तर त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन मला मिळालं, त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळालं. तर ह्या सगळ्यांची तर मी ऋणी आहेच आहे. आणि अशा प्रकारे मग मी फॅब्रिक पेंटिंग क्षेत्रात शिकत शिकत स्थिरावले. अरे वा. संगीता, अजून एक खूप तुझ्याविषयीची कौतुकास्पद म्हणू आपण गोष्ट अशी आहे की काही खूप स्पेशल प्रोजेक्ट्स तू केलेस आणि त्याचं तुला खूप छान ॲप्रिसिएशन पण मिळालं आहे. तर तू त्याबद्दल आम्हाला सांग. तर अशामध्ये एक आहे की मी एक साडी पेंट केली होती. मला माहिती नाही कुणाची साडी होती, डिझायनरनी पाठवली. मला वाटतं मी
एका दिवशी साडी पेंट केली, लगेच पाठवली आणि 2-3 दिवसांनी मला माझ्या मित्राचा फोन आला, "संगीता, ही साडी तू पेंट केली आहेस का?" ते कुठलेतरी फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे चालू होते. त्याच्यात त्या एका हिरोईननी ती साडी नेसलेली. म्हटलं, "अरे हो, मी तर म्हटलं ही परवाच पेंट केली आहे." तर ती अशी मिळाली. मग माझ्या घरच्यांनी पण अरे वाटेल तो कार्यक्रम बघायला सुरुवात ही तिच्यासाठी. तर हे झालं एक काम. असं ॲप्रिसिएशन तर आहेच आहे. तर एक काम मला ऑफिसच्या थ्रूच मिळालं होतं. त्याच्यात एका सिनेमासाठी कमल हसन आणि उर्मिला मातोंडकरला बॉडी पेंटिंग करायचं होतं. अच्छा. हां, तर त्याच्यासाठी आम्ही त्यावेळेस मद्रासला गेलो होतो. आत्ताचं चेन्नई तेव्हाचं मद्रास. मद्रास 95 सालची गोष्ट आहे ही. हां हां. तर ते काही सेकंदाचा खरं तर तो सीन असेल. पण त्याच्यासाठी आम्हाला पेंटिंग करायचं होतं आणि कमल हसन यांच्या चेहऱ्यावरती मी पेंटिंग केलं होतं. अच्छा. तर ते त्यांना फार आवडलं होतं आणि ते आमच्या अशा गप्पा चालू होत्या पेंटिंग करताना. तर ते मला म्हटले, "तुझा हात खूप छान आहे," म्हणे, "तू काय करतेस? मेकअप शिकलीस का?" म्हटलं, "नाही, मी जे-जेमध्ये होते मी टेक्सटाईल केलं आहे वगैरे." त्यामुळे, "तू मेकअप का नाही शिकत? तू लंडन स्कूलला जा आणि तिकडे मेकअप शिकून ये." आणि त्यांच्याबरोबर एक गृहस्थ होते. ते म्हणले, "मग तिकडनं सरळ हॉलिवूडला आहे." मी अशी, "अरे काय हे?" तर मग नंतर मला कळलं की ते स्टार ट्रेकचे असिस्टंट डायरेक्टर्स होते. अरे! सिरियसली सांगत होते ही गोष्ट. आणि दुसरं की त्यांनी तेव्हा त्या काळात स्टीलला महत्त्व होतं. तर स्टील फोटोग्राफर जे होते ते मला स्वतः येऊन सांगितलं की खूप सुंदर झालंय पेंटिंग आणि हे काही क्षणाचं पेंटिंग त्यांनी पोस्टरवर टाकलं होतं. हे अरे वा. खूप छान होतं. जरी माझं कदाचित आता तिथे नाव नसेल, पण हे चांगलं होतं. असे खूप मिळाले की छान झालंय का पेंटिंग म्हणून. आमच्या शेजारी एक राहणाऱ्या आमचे जुने शेजारी ते, त्यांनी त्यांच्या मुलींसाठी माझ्याकडनं तेव्हा 4 साड्या बनवून घेतल्या त्यांच्या मुलींना द्यायला. हे तर खूपच कौतुकाची गोष्ट होती. आणि अजून काय म्हणजे आता ह्या क्षेत्रामध्ये की आत्ता आपण असं बघतोय की प्रेक्षकांना सांगितलं की ही जी मी हा स्टॉल घेतलेला आहे ह्याच्यावरचं हे सुंदर असं हँड पेंटिंग सगळं संगीताच्या कसलेल्या हातातनं आलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे जे आपण बघतो आहे ह्या कापडांवरचं हे सुंदर असं पेंटिंग हे संगीतानेच केलेलं आहे. या पद्धतीच्या अनेक प्रकारे म्हणजे हे फक्त कापडावरचं नाही तर अनेक काय म्हणू आपण हां, वेगवेगळ्या कापडांवरती होतं. टिश्यू, क्रेप, शिफॉन, जॉर्जेट पासून डेनिमपर्यंत सगळ्याच कापडांवरती पेंटिंग केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट हीच की डिझायनरला जे पेंटिंग हवं असतं की ते कापड दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. अच्छा. हे फक्त त्यांच्याकडेच मिळणार आहे. आता तुम्ही ह्याच्यातही बघाल तर हे गुलाब वेगळे आहे, हे गुलाब वेगळे आहेत आणि हे गुलाबही वेगळे आहेत. म्हणजे गुलाब असले तरी हे सगळे वेगवेगळे फुलं आहेत. अच्छा. आणि आता हे एवढं बारीक काम आहे किंवा तुझा रंग इकडचा तिकडे आणि हे एका कसलेल्याच हाताला जमू शकतं. तर हे म्हणजे खूपच असं काय म्हणू शकतो एक सामान्य माणसाला ते आव्हानात्मकच आहे. तर ह्या दृष्टीने कलाकार म्हणून काय आव्हानं येतात किंवा किती कामांची अर्जन्सी असते आणि ते कशी तुम्हाला सुद्धा डेडलाईन्स पाळाव्या लागतात? ते डेडलाईन हे पाळाव्याच लागतात. कारण काय असतं की ह्या लोकांचं म्हणजे डिझायनरसाठी काम जेव्हा मी करते, शूटिंगच असतं ना त्यांचं. ते हिरो हिरोईन्सना किंवा त्यांच्या पार्टीजना वगैरे कपडे देत असतात. तेव्हा तर ते ठराविक त्यांचा वेळ असतो. त्यावेळेस ते घालायचेच असतात. आणि बऱ्याचदा असं होतं की मी पेंटिंग केल्यानंतर ते स्टिचिंग होतं. अच्छा. त्याच्यानंतर किंवा हँडवर्क असेल तर ते होतं. त्यामुळे तेवढा वेळ लागतो. तर पण कधी-कधी तर माझ्याकडे स्टिच कपडे येतात. आणि ते त्यांना लगेच पेंट करून द्यावे लागतात. लगेच म्हणजे त्याची अर्जन्सी सांग बरं. हां, लगेच म्हणजे एकदा एका रात्री 11, 11:30 वाजता माझ्या डिझायनरने मला एक डिझाईनचा फोटो पाठवला. म्हणजे ड्रेसचा, की असा ड्रेस मला शिवायचा आहे आणि हे झेब्रा प्रिंट टाईपचं डिझाईन आहे. हे तुला त्याच्यावर करायचं आहे. होईल का उद्या? मला परवा हवा आहे. तर म्हटलं हां, होईल. ते ड्रेसचं डिझाईन बघितलं आणि ठीक आहे, ब्लॅक अँड व्हाईट तर आहे. व्हाईटवरती ब्लॅक घातलं होऊन जाईल. तर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे ते सकाळी नाही आलं कापड. ते अच्छा. माझ्याकडे संध्याकाळी. आणि मग मी ते 5:30 वाजता वगैरे आलं. मी माझं काम चालू होतं ते पूर्ण करून तो पीस बघितला. उघडला तर 10 मीटर. मी त्यांना विचारलं, "चुकून तुम्ही पाठवलंय का 10 मीटर आहे काय कापड?" "नाही."
5 मीटरचा ड्रेस आहे आणि 5 मीटर लाईनिंग लागणार आहे त्याला, कारण तो वेस्टर्न आहे ना, त्याला स्लिट्स असतात, मग स्लिटमधनं आतलं कापड पण दिसणार. तर हे असं 10 मीटर कापड मी दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत त्याला करून पाठवून दिलं. हे असं लागतं काम. किंवा आता गेल्या काही 1-2-4 वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. मी तळेगावला राहत होते, तेव्हा तर त्यांनी कुरिअरनी मला पाठवून दिलं आणि सांगितलं, फोन केला की मी कुरिअर केलेलं आहे एक ड्रेस, तीच ड्रेस होता. मला रात्री पार्टी आहे उद्या, तेव्हा घालायचं आहे, सकाळी येईल तुझ्याकडे. तर सकाळी माझ्याकडे नाही येत, तो दुपारी येतो ना, म्हणून मग मी सकाळी जाऊन आधी त्या ऑफिसमधनं पार्सल घेतलं, तो पेंट केला आणि संध्याकाळी त्यांना हायवेला जाऊन दिला, कारण रात्री पार्टीला घालायचं होतं. मग रात्रीचे पार्टीचे फोटो पण मी बघितले नंतर इन्स्टावर वगैरे त्यांचे. तर ही अर्जन्सी असते. मग ह्या अर्जन्सीमध्ये तुमचा परफेक्टच डिझाईन लागतं. तिथे तुम्हाला चॉईस नसतो, ऑप्शन नसतो की काहीतरी चूक होईल त्याच्यामध्ये. हा हा प्रकार नाहीच आहे इकडे. आणि मला वाटतं याच्याबरोबरच हे पेशन्सचं पण खूप काम आहे, कारण तू मगाशी उल्लेख केला असे 14-14, 16-16 तास उभं राहून ते काम तुम्हाला पूर्ण करावं लागतं आणि कधीही येऊ शकतं काम. पण आता ह्या सगळ्यांमध्ये तुझ्या घरच्यांचा पाठिंबा कसा होता तुला? अतिशय सुंदर. सुरुवातीला माझे आई-वडील, माझ्या बहिणी यांनी तर खूप मला प्रोत्साहन पण दिलं आणि आता तेव्हा माझ्यावर जबाबदाऱ्या तेवढ्याशा नव्हत्या. पण लग्नानंतर माझे मिस्टर, त्यांचं मला खूप सपोर्ट मिळालेला आहे याच्यामध्ये. मला जेव्हा असं अर्जंट काम असतं, काय असतं, तर मी गेली साधारण कधी 2006 पासनं मी घरी करते. घरनं अच्छा आहे हे. पूर्वी ऑफिसला जात होते, त्याच्या आधी मुंबई सेंट्रलला. पण 2006 पासून मी हे माझा बिझनेस म्हणून हे करते आहे. ते त्यावेळेस तर मला ते सगळं सांभाळणं गरजेचंच असतं. घराचं पण सांभाळा, मुलाचं पण सांभाळा आणि पेंटिंगचं ऑर्डर्स सांभाळा. तर ह्यावेळेस त्यांची खूप मदत झाली. एक तर माझं स्टँड बनवून देण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज ते करणं, टेबल बनवणं, म्हणजे त्याच्यासाठी आयडिया मला, कारण त्यातली माहिती नव्हती ना, टेक्निक ही मला फारशी नव्हती. तर हा सगळा सपोर्ट होता आणि काम असलं की घरच्या जबाबदाऱ्या ते सांभाळतात, मी माझं काम करत असते. हा मला खूप सपोर्ट आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा सगळ्यांचा छान एक पाठिंबा असतो, तेव्हाच आपण एक उत्तम कलाकार म्हणून घडत असतो आणि जी निर्मिती होते ती पण फार सुंदर होते. संगीता, मगाशी हे फॅब्रिक आपण दाखवलं, तर एक सांगशील का हे पेंटिंग्स कसले असतात, कुठल्या प्रकारचे असतात? कारण हे काय नॉर्मल आपण कॅमलिन सारखे नाही आहेत. नाही, हे मी फेविक्रिलचे कलर वापरते. अच्छा. हां, म्हणजे आता मला काही नाव घ्यायला हरकत नाही, प्रमोशनल नाही आहे. पण मी गेली साधारण म्हणजे 93 सालापासून मी जी सुरुवात केली तेच कलर वापरते. आणि तू कशी म्हणजे? ते पण मी काम केलेलं आहे. पण सध्या मी ते काम नाही करत आहे. मी फक्त फेविक्रिलमध्येच काम करते. आणि एक सांग ना, म्हणजे आता हात बसलेला हे सगळं खरं आहे, पण ह्या कापडावरती डिझाईन ऑलरेडी आलेलं असतं का? तू ते पहिले काढतेस, ते बघून पेन्सिलने आणि मग पेंटिंग होतं? मी पेन्सिलने नाही काढत डिझाईन. हां हां. कधी कधी अगदी फिगर्स वगैरे सारखं डिझाईन करत तर मला थोडं तर काढून द्यावं लागतं. अच्छा. हा, फिगर्सही फिगर्स म्हणजे शिवाजी महाराज झाले, ते केले ते का अंगरख्यावरती असे शिवाय म्हणजे अशा म्हणजे काय म्हणतात ते पोर्ट्रेट टाईप सुद्धा येऊ शकतं. फार पूर्वी एकदा अण्णा हजारेंचं पण पोर्ट्रेट एका साठी केलं ड्रेसवर ना. हां, अच्छा. ओके. ड्रेसवर वाघ, जिराफ, हे अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं येऊ शकतात. काही असतं. मग हे ॲक्रेलिक कलर्स तू वापरतेस आणि तू म्हणालीस तू पेन्सिलने नाही करत, मग तू डायरेक्ट ब्रशने पेंटच करायला सुरुवात करतेस? हो, डायरेक्ट. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे आता इतके वर्षाचा आता अनुभव आहे, पण डिझाईन करताना ते ड्रेसवरती कुठे येणार आहे, लिसा वगैरे हे विचारही आपल्याला करावे लागतात. बरोबर बरोबर. त्याप्रमाणे डिझाईन करावं लागतं आणि कोणाला आहे, कोणाच्या कुठल्या वयाच्या व्यक्तीला द्यायचं आहे हे पण बघावं लागतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि ह्या सगळ्याच्या कामाला म्हणजे जे मी आता ऑफिसमध्ये आमच्या ते म्हटलं की बोरी लोकांचं काम. अच्छा. बोरी स्त्रिया रिडा म्हणून त्यांचा जो ड्रेस घालणार, तर त्यांच्यात येत आहे की ते सिल्कचं आणि जरीचं, म्हणजे आपल्याकडे जसं लग्नात आपण वापरतो तसं नाही वापरत. तर त्या समारंभाला मोठ्या त्यांचे जे सगळं असतं ते पेंटिंग, हे त्याच्यात अजून जरा जास्त किमती असतं ते पेंटिंग, त्याच्यावर हँडवर्क पण असतं. अच्छा. पण अशी त्यांच्याकडे ही गाण फार पूर्वीपासून होती. अच्छा. हां, तर ते काम मी त्यांच्याकडून खूप शिकले. म्हणजे कसं करायचं, त्यांच्या ॲडजस्टमेंट्स कशा असतात, डिझाईन्स कशा करतात ते.
ते पेंटिंग करत नव्हते, पण ते हाकायचे, इथे असं करायचंय, तिथे ते करायचं आहे, आम्हाला असं डिझाईन हवं आहे. तर ते त्यांच्याकडून मी शिकले. त्यामुळे माझ्या ह्याच्यात तुम्हाला एकच फुल शक्यतो दिसणार नाही. त्यांच्याकडे बंचेस हा प्रकार जास्त आहे. अच्छा 2-3 प्रकारची फुलं तरी असतात त्याच्यात. म्हणजे गुलाब घेतले कधी 2 गुलाब सेम नसतील ते. अच्छा वेगवेगळे असते, म्हणजे त्यात पण एक तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवायला लागते. ह्याच्यातही आहेत 2 फुलं, इथे बरोबर. आहे थोडंसं आहे काहीतरी केलेलं, इथे आहे. हे असं असतं म्हणजे शक्यतो. खूप छान संगीता. आता हे एवढा सगळा कामाचा व्याप आहे, कधीही येणारं काम आहे, अनेक तास उभं राहून करण्याचं काम आहे. या सगळ्यातनं एक सामाजिक भाग म्हणून सुद्धा किंवा एक सामाजिक भान बाळगून तू अनेक सामाजिक प्रकल्पात तुझा सहभाग नोंदवला आहेस किंवा अनेक कार्यशाळाही तू अगदी मोफत घेतलेल्या आहेत, तर त्याबद्दल सांग ना. त्याबद्दल सांगायचं म्हणजे मी कला शिक्षक होते ना, त्यामुळे त्याचा क्राफ्ट हा विषयही असतोच आणि शाळेत शिकवण्याचा अनुभव होता. तर मग म्हटलं आता आपण आहोत सेटल ना, तर आपण आपल्या कलेचा उपयोग थोडासा अजून बाहेर पण करू शकतो. तर संस्थांची जी शिबिरं असतात तिथे कंदील बनवायचं, पणत्या रंगवायच्या, रांगोळ्या बनवायच्या, असे जे उपक्रम असतात ना लहान मुलांसाठी क्राफ्टचं काही जे असतं ते मी शिकवते फ्रीमध्ये. हे समाजकार्य आहे आणि ह्याचे मात्र मी क्लासेस पेड घेते. अच्छा. हां. हँड पेंटिंगचे. ओके. आता हे एवढं सगळं तुझं काम आहे, पुढे चालली असतो एक कलाकार म्हणून आपण आयुष्यभर घडतच असतो. अ, तर आता इथून पुढे म्हणजे ह्या क्षेत्रात जे कोणी ज्यांना कोणाला यायचं आहे की बाबा मी आता जे मधनं केलं आहे किंवा आता ह्याच्यात मला विशेष रुची आहे, तर त्या लोकांना तू काय मार्गदर्शन करशील? मार्गदर्शन म्हणजे तुम्ही कला शिकता आहात ती आपण पूर्ण कधीच शिकलेलं नाहीये. बरोबर. सतत आपण शिकतोय कारण प्रत्येक कापडावरती प्रत्येक डिझाईन हे वेगळं बनत असतं. हे आधी मुख्य जाणीव की मला हे ह्याच्यावर सेम आहे ते असंच ह्याच्यावर विकलं पाहिजे असं नसतं. हे पहिले ज्ञान आहे. दुसरं म्हणजे कशासाठी कोणासाठी आपण काम करतोय हे पण कुणासाठी म्हणजे कुठल्या वयासाठी कुठल्या व्यक्तीसाठी ते पण पेंटिंगमध्ये महत्त्वाचं आहे आणि हे पेंटिंग हे युनिकच असलं पाहिजे तर त्याची किंमत आहे. जव आणि माझं सेम असेल तर त्याला किंमत नाही. म्हणजे तुझं बघून मी केलं त्यालाही किंमत नाही. हां, ते प्रिंटेड सारखं आहे. प्रिंटेड कापडं मिळतातच सेम बाजारात. आणि एक क्षेत्र कसं आहे ज्यांना यायचं आहे त्यांना त्यांच्यासाठी? ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. सिन्सिअरली करायचं आहे, मेहनतीने मेहनत घ्यायची आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि स्वतःचा ब्रँड सुरू करायचा असेल त्याच्यासाठीही चांगलं आहे आणि डिझायनरचं करायचं असेल तर मात्र मग तुम्हाला वेळेचं भान नाही ठेवता येत फारसं. म्हणजे आपल्या इतर गोष्टींसाठी जेव्हा काम येईल तेव्हा ते तुम्हाला करावंच लागतं. तर ते जमलं पाहिजे या क्षेत्रात यायचं तर. बाकी तर आनंद आहे की आपल्याला येतंय काम तेच करायला मिळतंय. आवडीचं छंदाचं आपलं आणि मला वाटतं रूपांतर होतंय. तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या लोकांसाठी किंवा काही याच्यासाठी करता तेव्हा ह्यातून मिळणारं आर्थिक स्रोत सुद्धा खूपच चांगला असणार किंवा आहे. ओके. संगीता, तू आज आमच्याकडे आलीस, स्टुडिओत आलीस, तुझे खूप छान मार्गदर्शन तू नवीन पिढी ज्या ह्याच्यात कलेच्या क्षेत्रात येऊ शकतेस त्यांना दिलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि तुझा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. तर मंडळी, अशा अनेक प्रेरणादायी प्रवास आपण उलगडून बघणार आहोत आपल्या समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये. 1 मिनिट हां. तुम्ही आम्हाला इथे बोलावलंत मला त्याबद्दल तुमचे आभार आणि तुला वैयक्तिक तुझ्यासाठी शुभेच्छा आणि तुमच्या संस्थेसाठी आपल्या शिवविद्या प्रतिष्ठान आणि सन्मान या दोघांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि समृद्धी चॅनेलचा सुद्धा चांगल्या सबस्क्रायबर मिळावेत याबद्दल मी शुभेच्छा देते. नक्कीच. तर संगीता म्हणजेच या आपण म्हणू टेक्स्टाईल डिझाईन किंवा फॅब्रिक पेंटिंग आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये येण्याची तुमची इच्छा असेल आणि त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन माहिती हवी असेल तर त्या संबंधीची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्याचप्रमाणे अजिबात विसरू नका, समृद्धी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या कमेंट्स देखील तितक्याच मोलाच्या आहेत, तेव्हा भरभरून कमेंट्स करा. तोपर्यंत नमस्कार.